राज्यातील काही शासकीय रुग्णालयांमध्ये निकृष्ट आणि बोगस औषधांचा पुरवठा झाल्याची प्रकरणं उघडकीस आल्यानंतर सरकारनं या संदर्भात अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बोगस औषधांवर नियंत्रण आणण्यासाठी औषध खरेदी प्राधिकरण अधिक चांगल्या प्रकारे सक्षम करणं गरजेचं असल्याचं म्हटलंय. एका कार्यक्रमासाठी आंबेडकर कोल्हापुरात आले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसांपूर्वी तामिळनाडू राज्याच्या दौऱ्यावर असताना त्या ठिकाणच्या आरोग्य विभागाच्या कारभाराची माहिती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तामिळनाडूच्या धर्तीवर काही चांगले निर्णय महाराष्ट्रात घेता येतील यासाठी सरकार म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बोगस औषधांना आळा घालण्यासाठी औषध खरेदी प्राधिकरणामध्ये सुसूत्रता आणली जाईल. जी नामांकित कंपन्यांची ब्रँडेड औषधं आहेत तीच औषधं सरकारी रुग्णालयात उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विशेषतः बोगस औषधांची खरेदीचा जो मुद्दा होता, त्यानंतर बोगस औषधांवरती योग्य पद्धतीचं नियंत्रण आणायचं झालं तर प्राधिकरण आमचं आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने सक्षम करणं. सॉफ्टवेअर जे आहे त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दवाखान्यात जी आवश्यकता आहे ती आवश्यकता आणि त्याची क्वालिटी या सगळ्यांबद्दलची स्पष्टता होईल. त्या औषध खरेदीच्या प्राधिकरणामध्ये अजून चांगल्या पद्धतीची सूत्रबद्धता आणणं आणि त्या माध्यमातून मी आरोग्यमंत्री झाल्यापासून माझा पहिल्यापासून आग्रह असा आहे की जी ब्रँडेड औषधं आहेत की जी तुम्ही आणि मी माझ्या कुटुंबातल्या सगळ्या आमच्या कुटुंबियांसाठी घेतोय तीच औषधं सरकारी दवाखान्यात असली पाहिजे. दरम्यान शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तिपीठ महामार्गाचा निर्णय सरकार घेईल असं आश्वासन दिलं.